तर मुंबईत सभा घेऊन मविया विधानसभेचा शंखनाद करणार आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करण्याचा मवियाचा अजेंडा असल्याचं देखील नाना पटोलेंनी म्हटलंय। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून येतील, महायुतीकडे 9व्या उमेदवारासाठी मतं नाहीत असं देखील नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। तर विधानसभेच्या पूर्वतयारीची मीटिंग आहे। एक राज्यभरातून 3ही पक्षाचे सगळे प्रमुख बोलावून एक मोठी सभा मुंबईत घ्यायची। ती तारीख अजून फायनल नाही झाली, ते होईल आणि मग इथूनच त्याचा शंखनाद करायचा। महायुतीच्या या भ्रष्ट सरकारला हद्दपार करणं हाच आमचा महाविकास आघाडीचा एक अजेंडा राहणार आहे। जे सरकार आहे, सरकारचे जे 9 लोक उभे आहेत त्यांच्याजवळ तेवढी मतच नाही, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेमच आहे। आमचे 3ही उमेदवार निवडून येतील। घोडेबाजार करणारीच लोक घोडेबाजाराची चर्चा करतात आहे। त्यांची जी संख्या आपण पाहिली 8 उमेदवारांसाठी बरोबर आहे, पण जो 9वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला 20-25 मतं आणणार कुठून हे लोक?